काचेच्या ग्लासाला ज्या गोष्टी चिपकत असतील ते तुमचे वजन वाढवतात. अच्छा, ओके. आणि काचेच्या ग्लासामध्ये जे ज्यूस चिपकत नसतील, जसं संत्री, मोसंबी किंवा डाळिंब आहे, हे चिपकत नाहीत. क्लीन काच क्लीन दिसतो हे पिल्यानंतर. किंवा वॉटरमेलन असेल विदाऊट शुगर, मी हे सर्व विदाऊट शुगर सांगतो. हां, विदाऊट शुगर, नॅचरल. लेफ्ट ब्रेन ऑलवेज बी थिंक निगेटिव्ह, ओके, अँड राईट ब्रेन ऑलवेज बी थिंक पॉझिटिव्ह. ओके. प्रत्येक गोष्ट करताना आपला लेफ्ट ब्रेन जो आहे तो निगेटिव्हिटीकडे लवकर आकर्षित होतो. ओके, ओके. आणि राईट ब्रेन जो आहे तो पॉझिटिव्हिटीकडे लवकर आकर्षित होतो. बर. पण लेफ्ट ब्रेनची प्रॅक्टिस ही जास्त झालेली असते अशा सिच्युएशन्समध्ये लहानपणापासून. हो, मग आता आपल्याला एखादी मुलगी जरी बघायला जायचं असलं तर लेफ्ट ब्रेन लगेच निरोप देतो, मग ती मुलगी व्यवस्थित असेल का, मग परिवार चांगला असेल का. त्याच पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही स्वतःच्या हेल्थला बेटर बनवण्याच्या प्रॅक्टिसला सुरुवात करतात ना, तर आज तुम्ही ठरवतात की उद्यापासून मी सकाळी 5ला उठेल आणि नियमितपणे योगा करेल, किंवा नियमितपणे मी सायकलिंग करेल, किंवा नियमितपणे मी वॉकिंग करेल, किंवा मी स्विमिंग करेल. ठरवलंय आज. पण सकाळी 5 वाजेची बेल वाजल्यानंतर 1,00,000 वेळा तुमचा निगेटिव्ह ब्रेन तुमच्या राईट ब्रेनला थांबवण्याचा प्रयत्न करतो की 5 मिनिटं झोपणं, अजून 10 मिनिटानंतर उठणं. आणि मग तो दिवस जातो, दिवसाचा हप्ता जातो, हप्त्याचे महिने जातात. आणि वेळ गेल्यानंतर माणसाला कळतं की मी आयुष्यात काय गमावलं आहे. कारण ज्या वेळेस तुमच्या शरीरामध्ये व्याधी निर्माण व्हायला सुरुवात होते ना, तेव्हा कळतं की निरोगी शरीर असणं हे किती गरजेचं होतं. हॅलो अँड वेलकम टू द पॉडकास्ट सिरीज ऑफ रेडिओ विश्वास 90.8. तुमचं जगणं, तुमचा आवाज. दिस इज RJ मोनिका. Yoga is an ancient practice that originated in India. Yoga helps people stay healthy, calm and balanced in their daily lives. योग म्हणजे केवळ व्यायाम नव्हे तर शरीर, मन आणि आत्म्याला जोडणारी एक सुंदर जीवनशैली आहे. दरवर्षी 21 जून हा दिवस संपूर्ण जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो. चला तर मग आरोग्य, आनंद आणि शांततेचा संदेश देणाऱ्या या कार्यक्रमाची सुरुवात उत्साहाने आणि सकारात्मक ऊर्जेने करूया. आज चर्चेमध्ये आपल्यासोबत आहे नॅचरोपॅथिस्ट गोपाल सोनोने सर आणि डॉक्टर ज्योती सोनोने मॅम. यांचे कॅनडा कॉर्नर वसंत मार्केट येथे निसर्ग उपचार योग केंद्र आहे. गेल्या 4 वर्षापासून हे केंद्र यशस्वीरित्या चालवत आहे. तसेच तत्पूर्वी 12 वर्ष या दाम्पत्याने भुसावळ येथे योगद्वारा रुग्णसेवेचे कार्य सुसंपन्न केले आहे. तर असे हे दाम्पत्य आपल्याला आज गेस्ट म्हणून लाभले आहे. तर सर आणि मॅडम, तुमचं पुन्हा एकदा संपूर्ण रेडिओ विश्वासच्या टीमतर्फे खूप खूप मनापासून स्वागत. धन्यवाद. नमस्कार. तर जेव्हापासून जागतिक योग दिन हा जाहीर करण्यात आला, माननीय श्री नरेंद्र मोदीजी यांच्याकडून अनाउन्समेंट झाली होती 2015 साली, तेव्हापासून तुम्ही साक्षीदार आहात असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरणार नाही. तर ती सुरुवात कशी झाली व भुसावळकरांचा कसा प्रतिसाद तुम्हाला लाभला? 2014ला 91 देशामध्ये जागतिक योग दिवस हा सेलिब्रेट करण्याचा करार पास झाला. आणि हे भारतात नाही तर पूर्ण वर्ल्डमध्ये हे फर्स्ट टाईम असं झालेलं होतं की एखादी घटना, एखादी गोष्ट ही 91 देशांनी मान्य केलेली आहे. याचाच अर्थ हा आहे की या 91 देशांना किंवा या देशांच्या मॅनेजमेंटला हे कळलं होतं की आपला स्वतःचा स्वार्थ हा योग आणि निरोगी राहण्यामध्ये आहे. कारण योगने आपण शरीर निरोगी जर ठेवलं तर राष्ट्र निरोगी राहतं. आणि मला असं वाटतं कि आप अपने आप को निरोगी रखते हुए अपने राष्ट्र के प्रति अपने कर्तव्यों का पालन कर रहे हो. आणि म्हणूनच हा योग दिवस पूर्ण भारतातच नाही तर पूर्ण वर्ल्डमध्ये सेलिब्रेट केला जातो. तर अशा या योग दिनाला आम्हालासुद्धा असं वाटत होतं की हे आपलं पहिलं वर्ष आहे. याच्या आधीपासून 2010 पासूनच आम्ही दोघंही योग वर्ग, योग क्लासेस आणि निसर्गोपचार केंद्र सुरू केलेलं होतं 17 डिसेंबर 2010ला. परंतु 2015ला जर हे डिक्लेरेशन पूर्ण वर्ल्डमध्ये झालेलं आहे तर त्याचा एक फार मोठा पाठबळ आम्हाला मिळालेलं होतं, फार मोठा सपोर्ट आम्हाला मिळाला होता. आणि त्या सपोर्टचा फायदा कसा घेता येईल आपल्याला स्वतःसाठी आणि इतरांसाठी, तर आम्ही काही गायत्री परिवार असतील, त्याच्यानंतर अनेक सोशल ॲक्टिव्हिटी करणारे जे असतील NGOs, त्यांच्यासोबत संपर्क केला. काही भुसावळातल्या डॉक्टरांसोबत संपर्क केला, काही स्कूल आणि कॉलेजसोबत संपर्क केला. आणि 20 तारखेला एक रॅली, आम्ही भव्य रॅलीचं निर्माण केलं. आणि त्या रॅलीच्या माध्यमातून हास्ययोगा असेल किंवा योगाचे धडे असतील, योगाचे प्रॅक्टिकल्स असतील, हे चौकाचौकामध्ये आम्ही करण्याचा प्रयत्न केला. आणि जागतिक योग दिवसाच्या रॅलीच्या माध्यमातून लोकांमध्ये अवेअरनेस कशा पद्धतीने आम्हाला निर्माण करता येईल तो प्रयत्न
डॉक्टर ज्योतिजी आणि आम्ही आणि आमच्या पूर्ण भुसावळकरांनी तो करण्याचा प्रयत्न केला आणि खूप सहकार्य भुसावळकरांचं आम्हाला मिळालं असं म्हणायला हरकत नाही. आणि 21 जूनला मग माडी भवन येथे सर्व भुसावळकरांनी येऊन जागतिक योगा दिवस हा पहिला 2015चं पहिलं वर्ष आम्ही तिथे सेलिब्रेट केलं. वा वा, खूपच छान. म्हणजे हा अभियान जो होता आहे तुम्ही 20 जूनपासूनच सुरुवात केली अगदी बरोबर. आणि 21 जूनला तर झालाच सेलिब्रेट 2015 साली. खूपच छान. आणि तदनंतर लगेचच 2016 या वर्षी तुम्हाला मंत्रालयात आमंत्रित केलं गेलं होतं योग शिबिर घेण्यासाठी. त्याबद्दल थोडी माहिती सांगता का? विधान भवनमध्ये जर तुम्हाला ह्या प्रेझेंटेशन करायचं असतं हो. तर तुमची तयारी सुद्धा तेवढ्या मोठ्या प्रमाणात हो, तुम्हाला नक्कीच. करावी लागते. मग त्याचा जो प्रोटोकॉल असतो तो कशा पद्धतीने फॉलो करायचा, मग त्या प्रोटोकॉलसाठी परिपूर्ण त्याचा अभ्यास करणे, योगासनांचा अभ्यास करणे. मुलीवरती जबाबदारी होती, तिचं वय फक्त 10 वर्ष वय होतं 10 वर्ष. आणि तिला बरोबर. वॉर्मअप योगा घ्यायचा होता. हो. मग त्यामुळे तिनं तो वॉर्मअप योगाची परिपूर्ण तयारी केली. तयारीच काय केली तर तिने जर काही चुका करत असतील तर त्यांच्या चुका कशा सुधारायच्यात याचं तुम्हाला प्रॅक्टिकल अरे तिच्या वा. त्या शब्दांमधनं किंवा तिच्या त्या खूपच छान. कलेतनं बघायला मिळेल. मॅडमांनी बाकीचा पूर्ण रेग्युलर जो योगा असतो आणि योगाच्या माध्यमातून आपण कशा पद्धतीने डायबिटीजवरती कंट्रोल करू शकतो ओके. किंवा थायरॉइडवरती कशा पद्धतीने कंट्रोल करू शकतो, ओके. वेट लॉसला योगा हा किती परिपूर्ण बेनिफिशियल आहे, हां हां. अशा अनेक गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला. वेळ कमी असला तरी कमी वेळेत जसं म्हणतात ना की रन जर जास्त असले आणि बॉल कमी असले तर ती खरी परीक्षा असते एका बॅट्समनची. खरंय खरंय. तसं आमच्या तिघांची ती परीक्षा होती की वेळ जरी कमी, मला 22 मिनिटामध्ये नॅचरोपॅथी काय, योग काय, मेडिटेशन काय, प्राणायाम काय हे पूर्ण 22 मिनिटात प्रेझेंट करायचं होतं. आणि मॅडमांना जो वेळ मिळालेला होता किंवा मुलीला तो 44 मिनिटाचा होता. अच्छा. तर त्या माध्यमातून कशा पद्धतीने आपण कमी याच्यामध्ये जास्तीत जास्त मेसेज पास ऑन करू शकतो आसनांच्या माध्यमातून, ते कार्य तिथे करण्याची संधी विधान भवनमध्ये आम्हाला मनीषा मॅडम यांच्या माध्यमातून मिळाली. हे खूपच एक मोठी गोष्ट आहे आणि खूप अभिमानाची गोष्ट आहे. तर आजकालची जीवनशैली आहे ती खूप व्यस्त आहे. एक 10 रुपयाची वस्तू जरी ऑर्डर करायची असेल, आणायची असेल तर ते सरळ ऑर्डर करता. कोणत्याही आपल्या ॲपवर जाऊन ते ऑर्डर करता, तर ते खाली उतरण्याचा पण त्रास घेत नाही. तर अशा या जीवनशैलीबद्दल तुम्ही काय सांगाल आणि त्याचा इम्पॅक्ट काय होता आपल्या शरीरावरती? सध्या जी आहे ना, लोकांना बटन स्टार्टची सवय झालेली आहे. हो हो हो, प्रत्येक खरंय. गोष्टी तुम्हाला बटन available क्लिकवर आहे. अवेलेबल. Yes. पूर्वी कसं आपण स्वतः मेहनत घ्यायचो, आता सध्या तसं राहिलं नाही. हो. आणि त्यामुळे इम्पॅक्ट पडतो. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपण डिपेंडिंग झालोय. हो लाईफस्टाईल असू दे, कुठलेही असू दे, हो हो त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम येतोच. हो. आणि ह्यामुळे बरंच आपल्याला दिसून येतं की पेशन्स लेवल जे आहे लोकांचं खूप कमी झालं आहे. ॲग्रेसिव्हनेस पण दिसून येतो आहे. तर ते पेशन्स आणि ॲग्रेसिव्हनेस कंट्रोल करण्यासाठी काही तुम्ही उपाय सांगाल का? आताच मॅडमांनी सांगितलं की करलो दुनिया मुठ्ठी में, धीरूभाईंचं पहिलं स्टेटमेंट हो. होतं. आणि आज सर्व जग हे तुमच्या मुठ्ठीमध्ये आहे. खरंच आहे. एव्हरीथिंग इज पॉसिबल ऑल इन माइंड बिकॉज लाईफ इज द माइंड गेम. ओके. आणि तुमच्या माइंड गेमची रचना करण्यासाठी, मग ती तुमच्या निरोगी शरीरासाठी असेल, पारिवारिक जीवनाला आनंदमय जगण्यासाठी असेल किंवा तुमच्या फायनान्शियल ॲसेट्सला वाढवण्यासाठी असेल, बरं. ऑल इन माइंड की तुम्ही तुमच्या माइंडची रचना कशी करतात. तसं निरोगी शरीराची रचना करण्यासाठी तुम्हाला तुमचा माइंडसेट हा तयार करावा लागतो. ओके. आणि या माइंडसेटला तयार करण्यासाठी मला तरी असं वाटतं की बेसिकली लेफ्ट ब्रेन आणि राईट ब्रेन चॅम्पियनशिप ही प्रत्येकाने फॉलो केली पाहिजे. लेफ्ट ब्रेन आणि राईट ब्रेन चॅम्पियनशिप जी आहे ही तुम्हाला विन टू विन सिच्युएशन्सला आणते आणि ओके. त्या माध्यमातून तुम्ही विन व्हायला सुरुवात होते. पण सर्वप्रथम ही चॅम्पियनशिप काय असते? राईट ब्रेन आणि लेफ्ट ब्रेन ते थोडं. अगदी बरोबर. बेसिकली काय, लेफ्ट ब्रेन ऑलवेज बी थिंक निगेटिव्ह ओके. अँड राईट ब्रेन ऑलवेज बी थिंक पॉझिटिव्ह. लहानपणापासून हे करू नको, ते करू नको, यांच्याशी बोलू नको, ओके. तू त्या एरियामध्ये जाऊ नको, म्हणजे नकारात्मक भूमिकांचं जास्त आपल्या ब्रेनवरती मारा होतो. ओके. आणि नकारात्मक भूमीचा मारा होत असताना काय होतं की आपण प्रत्येक गोष्ट करताना आपला लेफ्ट ब्रेन जो आहे तो निगेटिव्हिटीकडे लवकर आकर्षित होतो. ओके. ओके. आणि राईट ब्रेन जो आहे तो पॉझिटिव्हिटीकडे लवकर आकर्षित होतो. बरं. पण लेफ्ट ब्रेनची प्रॅक्टिस ही जास्त झालेली असते अशा सिच्युएशन्समध्ये लहानपणापासून. हो मग हो. आता आपल्याला एखादी मुलगी जरी बघायला जायचं असलं तर लेफ्ट ब्रेन लगेच निरोप देतो, मग ती मुलगी व्यवस्थित असेल का, मग परिवार चांगला असेल का. त्याच पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही स्वतःच्या हेल्थला बेटर बनवण्याच्या प्रॅक्टिसला सुरुवात करतात ना, तर आज तुम्ही ठरवतात की उद्यापासून मी सकाळी 5ला उठेल आणि नियमितपणे योगा करेल, बरं. किंवा नियमितपणे मी सायकलिंग करेल, किंवा नियमितपणे मी वॉकिंग करेल किंवा मी स्विमिंग करेल. ठरवलंय आज. पण सकाळी 5 वाजेची बेल वाजल्यानंतर 1,00,000 वेळा तुमचा निगेटिव्ह ब्रेन तुमच्या राईट ब्रेनला थांबवण्याचा प्रयत्न करतो की 5 मिनिटं झोपणं, अजून 10 मिनिटानंतर उठणं. आणि मग तो दिवस जातो, दिवसाचा हप्ता जातो, हप्त्याचे महिने जातात आणि
वेळ गेल्यानंतर माणसाला कळतं की मी आयुष्यात काय गमावलं आहे. कारण ज्यावेळेस तुमच्या शरीरामध्ये व्याधी निर्माण व्हायला सुरुवात होते ना, तेव्हा कळतं की निरोगी शरीर असणं हे किती गरजेचं होतं. गरजेचं असतं. कारण असेच स्टेटमेंट्स जर तुम्ही बघाल तर झुंझुनवाला असतील हो, की हो. त्यांचं लास्ट स्टेटमेंट होतं Last की पैसा कमवणं हे मला सर्वांनी शिकवलं किंवा मी सर्वांना शिकवलं, परंतु हेल्थ कमवणं हे मी health विसरलो. कमवणं हे विसरलो. जर आज मी हेल्थ कमवली असती तर मी अजून निरोगी आयुष्य आणि अजून लाईफला एन्जॉय करू Enjoy शकलो करू असतो. शकलो असतो. तर मी तेच म्हणतो की योग हा एक माध्यम असा आहे की रोज जर तुम्ही 45 मिनिट्स 45 मिनिटं जर तुम्ही योगाला दिलेत, मेडिटेशन प्राणायामला दिलेत, 45 मिनिटं, खूप जास्त नाही म्हणते मी, ओके. आणि 45 मिनिटं काढणं हे फार सोपं आहे असं मला सोपं आहे, वाटतं. हो. तर 45 मिनिटं जर तुम्ही नियमितपणे स्वतःला दिले आणि त्या 45 मिनिटामध्ये जर तुम्ही काही आसनं करून घेतलेत, घेतलेत. प्राणायाम करून घेतला, मेडिटेशन करून घेतलं, ओके. त्याच्या माध्यमातून मेडिटेशनचा फायदा हा होतो की तुमची डिसिजन मेकिंग पॉवर वाढते. ओके. आज alright. प्रत्येकाला डिसिजन घेण्यासाठी एखादा बिझनेस करायचा असेल तर तो म्हणतो मी माझ्या सीएला विचारतो. हो, हो. एखादा निर्णय घ्यायचा असेल तर तो म्हणतो माझ्या बायकोला हो, विचारतो. हो, हो. एखादा निर्णय घ्यायचा असेल तर तो माझ्या आईवडिलांना विचारतो. हो, हो, म्हणजे नक्की. डिसिजन मेकिंग पॉवर क्षमता ही सध्या स्वतःच्या हातात राहिलेली नाही. नाही. आणि मला असं वाटतं की मग डिसिजन मेकिंग पॉवर जर तुमच्या हातात नसेल तर तुम्ही तुमचं अस्तित्व विसरलेलं आहात. बरोबर. जोपर्यंत डिसिजन मेकिंग पॉवर तुमच्या हातात आहे तोपर्यंत तुमचं अस्तित्व जिवंत आहे. आणि डिसिजन मेकिंग पॉवर जर तुमच्या हातात नसेल तर तुमचं अस्तित्व नाही आहे. बरोबर. तर मेडिटेशनचा सर्वात मोठा फायदा हा तुमच्या डिसिजन मेकिंगसाठी होतो की तुम्ही पॉवरफुली डिसिजन घेण्याच्या क्षमतेमध्ये स्वतःला निर्माण करतात. प्राणायामच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या TLC टोटल लंग्स कॅपॅसिटीला डेव्हलप करतात. ओके. टोटल लंग्स कॅपॅसिटी डेव्हलप झाली म्हणजे तुम्हाला भविष्यात अस्थमा होणार असेल, चालताना चढाव येताना दम लागत दम असेल, लागत असेल. पायऱ्या चढताना दम लागत असेल, तर तुमच्या प्राणायामामुळे किंवा तुमच्या कपालभातीमुळे, तुमच्या अनुलोम विलोममुळे, याच्यामुळे तुम्हाला जो फायदा होतो तो तुमच्या TLCला डेव्हलप करतो, VCला डेव्हलप करतो, विटाल कॅपॅसिटीला डेव्हलप करतो, आर्टेल ऑक्सिजन कंटेंट PaCO2ला डेव्हलप करतो. तुम्ही बघितलं असेल की कोरोनामध्ये सर्वात जास्त डेथ TLC, VC आणि आर्टेल ऑक्सिजन कंटेंटमुळे झाली. हो, हो. कारण लोक ऑक्सिजन घेण्यासाठी स्वतःला Oxygen, सक्षम हो. ठेवू शकत ठेवू नव्हते. शकत नव्हते त्यांना आणि ज्या ज्या लोकांचं TLC वीक होतं ती सर्व हो, हो, हो. परलोक सुधारलीत. बरोबर की नाही? बरोबर. आणि रेग्युलर योगाने तुमचं शरीर हे फ्लेक्झिबल राहतं. आणि ज्या व्यक्तीचं शरीर फ्लेक्झिबल आहे, थोडंसं मी हे नमूद करू इच्छितो हो. की ज्या व्यक्तीचं शरीर फ्लेक्झिबल नाही आहे हम्म. त्या व्यक्तीमध्ये ॲटिट्यूड खूप आहे. अच्छा. आणि ज्या व्यक्तीमध्ये ॲटिट्यूड खूप आहे ओके. ती व्यक्ती एकतर हार्ट ब्लॉकेजने मरतात बर. किंवा ब्रेन हॅमरेजने जातात. ओके. म्हणजे हा माझा एक अनुभव 17 म्हणू शकतो वर्षाचा आपण. जो अनुभव आहे हो, हो. हा माझ्या पर्सनल लेवलचा अनुभव आहे. ओके. तर मला असं वाटतं की व्यक्ती जितका फ्लेक्झिबल असेल तितका त्याच्या चेहऱ्यावरती चार्मिंगनेस, तितका त्याच्या वागण्यामध्ये फ्लेक्झिबिलिटी तुम्हाला दिसते. येस. ताबडतोब तो तुमच्या गोष्टीला ॲक्सेप्ट करतो. करेक्ट. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट नियम आहे की पोट नरम, पाय गरम आणि डोकं थंड. अच्छा. तर योग, प्राणायाम आणि मेडिटेशनच्या माध्यमातून या तिघही क्रिया तुमच्या डेव्हलप्ड होतात. ओके. कारण ज्यावेळेस तुम्ही मेडिटेशन करतात तर तुमचं डोकं थंड राहतं. हो. आणि डोकं थंड राहिलं म्हणजे तुम्ही ॲग्रेसिव्ह होणं टाळतात. ॲग्रेसिव्ह टाळतात. करेक्ट. तुम्हाला राग लवकर येत नाही. करेक्ट. आणि जिथे राग आणि ॲग्रेसिव्हनेस नसतो त्या परिवारामध्ये आनंद असतो असं मला वाटतं. आणि बॉडी फ्लेक्झिबल असली तर फ्लेक्झिबल बॉडीमुळे शरीरामध्ये तुम्ही ज्यावेळेस एखादी गोष्ट फॉलो करतात, कारण मुलांचे जे ब्रँड अँबॅसेडर आहेत ते तुम्ही आहात, पॅरेंट्स असतात. आयकॉन बरोबर आहे, तुम्ही खरंच आहात. आहे. हो. आणि जे पॅरेंट्स करतील किंवा घरातली जी व्यक्ती मोठी करतील ती मुलं शिकतात. हो, हो. मग तुम्ही जर सकाळी उठत असाल, योगा करत असाल तर ऑटोमॅटिकली त्यांना सांगायची गरज नाही. गरजच नाही. खरं आहे. त्यांना माहिती आहे की मम्मी पप्पांचं किंवा आई बाबांचं रुटीन हे आहे, तर आम्ही पण ते फॉलो केलं गेलं पाहिजे. बरोबर. तर ते फॉलो करायला लागतात. आणि त्या योगाच्या माध्यमातून, योगच्या माध्यमातून, मेडिटेशनच्या माध्यमातून आणि प्राणायामच्या माध्यमातून तुमची फॅमिली हे रिच होते. आजकाल रिचचं डेफिनेशन थोडंसं बदललेलं आहे. हो, हो, कारण rich. ज्यांच्याकडे पैसा जास्त आहे ते रिचेस असं म्हटलं जातं. पण मला जर तुम्ही विचाराल तर मी म्हणेल जो परिवार एकत्र एका ठिकाणी एका छताखाली जेवतो तो परिवार रिच. तो परिवार. अगदी खरं आहे की लोकांचं टायमिंग बदलले, लोकांची आता लोक घरी असतात, ते सगळे मेंबर्स घरी असतात,
पण ते वेगळ्या वेगळ्या दिशेला बसलेले असतात, आपला मोबाईल धरून सगळेजण आपल्या कामात व्यस्त असतं. तर परिवाराची गोष्ट केली, 91 वर्षाच्या तुमच्या मातोश्री आहेत अगदी बरोबर. आणि त्या एवढ्या फ्लेक्झिबल आहे, एवढ्या फिट अँड फाईन आहे, त्या काष्टी पातळ नेसतात, तुमच्यासोबत प्रत्येक टूरवर असतो, हैदराबादचा असो किंवा मग परदेशातला दुबईचा असो, दुबईला जाऊन आलेल्या आहेत त्या, एवढ्या फ्लेक्झिबल. त्यांच्या फिट अँड हेल्दी लाईफचं काय रिझन आहे हे थोडं नक्कीच आम्हाला. आईबद्दल सांगायचं म्हटलं तर मी हे म्हणेल, म्हणजे फक्त मी माझ्या आईबद्दल बोलणार नाही, ओके. मी त्या प्रत्येक आईबद्दल बोलणार आहे की ज्या घरामध्ये जी आई आणि वडील जनरेशन गॅपला मिटवतात, ओके. त्या परिवारामध्ये हेल्दी ॲटमॉस्फिअर असतं. म्हणजे आई जरी आमची नक्कीच. काष्टी पातळ नेसत असली, बरं. तिचं शिक्षण पहिली किंवा दुसरीच झालेलं आहे, हो, हार्डली. पण जीवनाच्या अनुभवाने ती खूप शिकलेली आहे. हो, तर हो. ती आई कायमच PhD असते. म्हणजे हो. मुलांच्या घरातल्या प्रत्येकाच्या शिक्षणापेक्षा जर या जगात कोणाचं शिक्षण सर्वात चांगलं असेल तर ती आई असेल. आईचं. कारण नक्कीच. तिच्याकडनं मॅनेजमेंट शिकायला मिळतं की एकाच वेळेस ती किचनमध्ये ठेवलेल्या गॅसवरचंही बघते, हो. चपाती पण करते, बाळालाही सांभाळते. हो. दॅट कॉल टू मॅनेजमेंट. येस. जसं आपण महाभारत सांगताना प्रभू रामचंद्रांकडनं मॅनेजमेंट शिकावं किंवा महाभारतातनं प्रभू श्रीकृष्ण किंवा अर्जुनांकडनं हे शिकावं, तसं मला असं सांगावंसं वाटतं की आई 91 वर्षाची असताना तिने जनरेशन गॅप मिटवला. बरोबर. तिची नातवंड तिला म्हणतील आजी यो, तर ती पण यो करेल. यो करेल. आलं का लक्षात? खरं. तिला ज्या काही गोष्टी सांगितल्या ती पॉझिटिव्हली एक्सेप्ट करते Positively करते. आणि ती स्वतःला त्या आनंदामध्ये घेऊन येते. आणि दुसरी गोष्ट की तिचे टायमिंग फिक्स आहेत. त्यांनी नित्य नियम ना स्वतःचे लावून घेतलेले आहेत अच्छा. की मला 10च्या आत जेवायचं आहे बर. आणि दिवसा झोपायचं नाहीये. ओके. हा, आणि ऍक्टिव्ह असतात. म्हणजे प्रत्येक तुम्ही कधीही बघा त्यांना स्माइली चेहरा, ओके. कधी असं उदास राहणार नाही. ओके. ह्या गोष्टी खूप इम्पॅक्ट करतात हो, शरीराला. अगदी स्माईल मी पण भेटली, म्हणजे स्माईल अगदी असतेच त्यांच्या चेहऱ्यावर. सगळ्या गोष्टींना ते ऍक्सेप्ट करतात. कुठल्या गोष्टीला Correct. नकारात्मक म्हणजे जसं जसं आम्ही म्हणतो पॉझिटिव्हली घेतात त्या Positively प्रत्येक घेतात. गोष्टीला. म्हणून त्यांचं म्हणजे हेल्थचं तो राज असू आहे. शकतो. आता आपण हे बोलतो आहे सवयी आणि लाईफस्टाईलबद्दल बोलत आहे, तर याच्यामध्ये खूप सारे असे व्याधी आजार आहे, जसं की ओबेसिटी आहे, वजन वाढीचं आहे, डायबिटीज असेल, डायबिटीज 1, 2, अगदी लहान लहान मुलांना सुद्धा हे ग्रस्त करत आहेत. थायरॉईड असो, तर याबद्दल तुम्ही काय सांगाल आणि ही जीवनशैली बदलावी कशी, यासाठी तुम्ही आपल्या यंगस्टर्सला पर्टिक्युलरली किंवा मग जे लोक ग्रस्त असतील यांना तुम्ही काय सजेशन द्याल? यंगस्टरला सजेशन देणं हे फार कठीण आहे असं प्रत्येकाला वाटतं. खरंच कठीण आहे. पण मला असं वाटतं, कारण बरेच पॅरेंट्स काउन्सिलिंगसाठी आमच्याकडे येतात हो 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 आणि काउन्सिलिंगला आल्यानंतर अनेक त्यांचे प्रश्न असतात. हो. मी म्हणतो, पुन्हा मी तीच गोष्ट सांगतो की मानसिकता जर तुमची असेल तर तुम्ही सर्व करू शकतात. बरोबर. बेसिकली घरामध्ये तयार होणाऱ्या ज्या पदार्थ असतात, मॅडमनी काल बोलता बोलता सांगितलं की तुम्ही ते एक फडी तेलाचं एक्झाम्पल काय देणार होतात. हां हां. पूर्वी ऍक्च्युली कसं आहे ना, पूर्वी कसं आपण 25 ते 40 जण एकत्र असायचो. हो, एकत्र असायचो. एकत्र कुटुंब असायचं. आणि हो. आता कसं झालंय, एक Nuclear family, हो. न्यूक्लिअर फॅमिली झाली. हो. घरात 3 किंवा 4च मेंबर असतात. अगदी बरोबर. आणि पूर्वी कसं कमीत कमी 20 लोकांचा स्वयंपाक एका पडीच्या तेलामध्ये सगळ्यांच्या सगळ्यांची भाज्या भाजी होऊन व्हायच्या. आणि जायच्या. मुळात सगळे त्यावेळेस शेंगदाण्याचं तेल वापरायचे. हो, खरंय. तरीही कोणालाही बीपी नाही, हार्ट अटॅक नाही, कुठलाच प्रकारचा प्रॉब्लेम नाही, नव्हता. नाही, नाही. पण आता काय झालंय की आपण बरेच Refined oil. रिकमेंड करतो की तुम्ही शेंगदाण्याचं तेल नका खाऊ नका. म्हणून. बरोबर. तर त्याचं कारण ते झालंय की पूर्वी आपण ते नेमाने वापरत होतो, आता त्याचं उलट झालंय. अच्छा. जोपर्यंत आता भाज्यांवर तरण दिसणार नाही, दिसत नाही. चटपटीत दिसणार नाही, तोपर्यंत त्या भाज्या आपल्याला आवडत नाही. खरंय. त्याचं म्हणजे कारण आहे. हॉटेलला ऑर्डर देताना रस्सेदार, अगदी म्हणजे रस्सेदार. सांगताना आपण सांगतो सांगताना रस्सेदार सांगतो, हो. भाजी आण, हो, हो. तर नेमकं आपण काय सांगतो हे आपल्याला कळत नसतं. Yes. बरोबर. तर जे प्रश्न आहे तुमचा की वजन वाढतं आहे, तर याचं सर्वात मुख्य कारण हे आहे की आता हजबंड आणि वाईफ दोघंही जॉब करतायत. बरोबर. बेसिकली आजच्या 20-25 वर्षापूर्वी जर तुम्ही बघाल तर फक्त घरातला एक व्यक्ती काम करायचा हो. आणि बायको घर चुला सांभाळायची. बरोबर. पण आता दोघं जॉब करत असल्यामुळे याच्यामध्ये त्यांचं सुद्धा नुकसान होतं आणि त्याच्यामुळे मुलांचं सुद्धा नुकसान होतं. मी हे नाही म्हणते की जॉब करणं चुकीचं आहे, पण जॉब करताना मग सकाळी वडापाव पॅकेजिंगमध्ये मागवणं हो. आणि ते सोबत डब्यात घेऊन जाणं, हो 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 टिफिन तयार झालेला नसतो एखाद्या दिवशी, हो असं आठवड्यातनं 3 ते 4 वेळा तरी हो होतंच. हो होतोच. आणि मग त्यामुळे मुलं सुद्धा बाहेरच्या फास्ट फूडवरती डिपेंड होतात. हो.
आणि लहानपणापासून आपणच त्यांना कुरकुरे आणण्याची सवय लावतो. हो. लहानपणापासून पॅकेजिंग पदार्थ आपण त्यांना जास्त, प्रिझर्वेटिव्ह आपण त्यांना जास्त Preservatives. खायला देतो. बरोबर आहे. आणि जाड होण्यामागचं सर्वात मूळ कारण काय आहे की बरीच जण फॅटी होण्यामागचं कारण की फॅटी आणि कॅलरीज वाढण्यासाठी जी पदार्थ आपण खायला नको आपण त्याचं सेवन जास्त करतोय. ओके. तर मी एक मूलमंत्र देतो आजच्या या रेडिओ विश्वास 90.8च्या ओके. माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत हे पोचू इच्छितो की वेट लॉस करणं आणि वेट गेन करणं हे दोघे खूप सोपं आहे. आता तुम्ही म्हणाल सर हे सोपं जर आहे हो. तर मार्केटमध्ये 14 15 हजाराचे आम्हाला डब्बे घ्यावे लागतात हो, खरंच वजन आहे. वाढवण्यासाठी, हां. जिमला जात असताना किंवा वेट लॉस करण्यासाठी loss आम्हाला करण्यासाठी. 15-20 हजाराचे डब्बे घ्यावे लागतात हो. आणि पुन्हा डाईटला फॉलो करावं लागतं. हो. तर एक सिंपल फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा. तुमची जीवनाची जी शैली आहे 3 गोष्टी जर तुम्ही सिन्सिअरली आणि सिरियसली फॉलो केल्यात. ओके. पहिला नियम हा की तुमची झोप परिपूर्ण होणे. झोप. ओके. ही झोप परिपूर्ण का व्हावी याच्या मागचं कारण मॅडम खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला एक्सप्लेन करतील माझ्या या नंतर. हो. झोप परिपूर्ण घेणे, परिपूर्ण. जेवण वेळेवरती करणे ओके. आणि सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हाही तुम्हाला वेळ मिळेल व्यायाम करणे. अच्छा. जसं सकाळी तुम्ही 45 मिनिटं जरी व्यायाम केला तर तुम्ही निरोगी राहतात. जेवण वेळेवरती केलं तुमचा डायजेशन सिस्टम हा बॅलन्स होतो. Balance. फॅटी लिव्हरचा प्रॉब्लेम येत नाही. आज 80% रिपोर्ट्स आमच्याकडे येतात फॅटी लिव्हर. हो. फॅटी लिव्हरचं Fatty कारण liver. काय आहे तर फॅटी लिव्हरचं कारणच हे आहे. लहानपणापासून आपल्याला आपले मास्तर पण सांगायचे. मी मास्तर म्हणतोय आता यांचे सर झालेत हो. कारण आमच्या वेळेस आम्ही मास्तर म्हणायचो किंवा हो, गुरुजी गुरुजी. म्हणायचो. हो. बरोबर की नाही. बरोबर. तर ते आम्हाला सांगायचे 32 दात आहे ना तुला मग 32 वेळा घात चावायचा. अच्छा. आजी आजोबा पण आम्हाला तेच सांगायचे. ओके. 32 वेळा घात चावायचा. आणि आता काय झालेलं आहे की बऱ्याच लोकांच्या दाढी काढल्या जातात बरोबर. आणि दहाड काढल्यामुळे जो खरं 32 वेळा घास चावण्याची क्रिया मॅडमांनी सांगितलं की शॉर्टकट मारायची सवय झाली आहे. हो. आता आपण युरिनला गेलो तरी शॉर्टकट मारतो, मोशनला गेलो तरी शॉर्टकट मारतो, जांभुळी आली तरी शॉर्टकट मारतो, शिंका आली तरी शॉर्टकट मारतो किंवा थांबवून टाकतो. हो. किंवा रडू जरी येत असेल तर त्या रडण्यामध्ये आपण पिक्चरांची ऍक्टिंग सुरू केलेली आहे अच्छा. की आपल्याला परिपूर्ण मोकळ्या पद्धतीने रडता सुद्धा येत नाही. रडता सुद्धा. म्हणजे काही लोक तर फक्त ते राजकुमार सारखं डोळ्यांवरती हात ठेवला की लोकांना समजून जातं की हा रडतोय बाबा. ओके. बस. म्हणजे याला म्हणतात शॉर्टकट. ओके. तर प्रत्येक गोष्ट आपण सध्या शॉर्टकट Activity मध्ये सगळं shortcut सुरुवात झालंय. केलेली ओके. आहे. तर तुम्ही मोशनला गेल्यानंतर तुमची मोशन जोपर्यंत परिपूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही तिथून निघू नका. युरिनला गेल्यानंतर युरिन कम्प्लीट होण्यापर्यंत तिथून बाहेर पडू नका. बरोबर. जांभुळी येत असेल तर ती बाहेर काढा. म्हणजे शरीरातनं ज्या ज्या गोष्टी ज्या ज्या वेळेस बाहेर निघणार असतील त्या बाहेर काढल्या गेल्या पाहिजेत. बरोबर. हे महत्त्वाचं आहे. ओके. दुसरी महत्त्वाची गोष्ट 32 वेळा घास चावला जात नाहीये कारण दाढी काढल्या गेलेल्या हो. आहेत आणि ज्यांची दाढ काढली गेलेली आहे त्यांचं वजन वाढतं हे मी 100% सांगतो. ओके. त्याच्या मागचं कारण असं आहे की आधीच तो घास टाकल्यानंतर पहिला घास तोंडात जातो, दुसरा लेफ्ट, तिसरा राईट आणि चौथा पोटात. पोटात जातो. म्हणजे जी जबाबदारी तुमच्या 32 दातांची होती ती जबाबदारी तुम्ही लिव्हरला कम्प्लीट करायला सांगतायत. अगदी बरोबर. मग आता लिव्हरला कम्प्लीट करायचं म्हटलं तर तो तुमच्या मुवमेंट्सची वाट बघतो. म्हणजे तुम्ही काहीतरी ऍक्टिव्हिटी करा, तुम्ही फिरा, वॉक करा, शतपावली चाला, हो. वज्रासनमध्ये बसा, स्विमिंग करा, सायकलिंग करा, योग करा, काही तर करा तुम्ही. हो. तेव्हा तर तो करेल ना त्याची जबाबदारी पूर्ण. हो. पण मग तो त्याची जबाबदारी परिपूर्ण करू शकत नाही. अँड लिव्हर इज द केमिकल लॅबोरेटरीज ऑफ द बॉडी. ओके. म्हणजे तुमचा लिव्हर जो आहे हा केमिकल लॅबोरेटरीज आहे. हे करतो. ओके. तर अशा सिच्युएशन्समध्ये फॅटी लिव्हरचं प्रमाण वाढतं आणि फॅटी लिव्हरचं प्रमाण वाढल्यामुळे ओके. अनेक प्रॉब्लेम तुमचे स्टार्ट होतात. बॅड कोलेस्ट्रॉल तिथून प्रोड्यूस करायला सुरुवात होते. ओके. मग बॅड कोलेस्ट्रॉल तयार झालेत म्हणजे तुमच्या हृदयविकाराला तुम्हाला त्रास व्हायला सुरुवात होते. हो. तर त्यासाठी तुम्हाला या सर्व गोष्टींना फॉलो करता आलं पाहिजे की वेळेवरती झोपणे, वेळेवरती व्यायाम करणे आणि वेळेवरती जेवण करणे. ओके. ह्या 3 गोष्टी जरी तुम्ही फॉलो केल्यात तर मी म्हणतो की तुम्ही ओबेसिटीपासनं किंवा इतर आजारांपासून स्वतःला लांब कराल. आणि दुसरं महत्त्वाचा नियम तर काचेच्या ग्लासामध्ये जी पदार्थ तुम्ही खातात किंवा जे ज्यूस पितात. ओके. पुन्हा मी सांगतोय की काचेच्या ग्लासामध्ये जे पदार्थ तुम्ही खातात आणि पितात. ओके. काचेच्या ग्लासाला ज्या गोष्टी चिपकत असतील ते तुमचे वजन वाढवतात. अच्छा. ओके. आणि काचेच्या ग्लासामध्ये जे ज्यूस चिपकत नसतील जसं संत्री, मोसंबी किंवा डाळिंब आहे हे हे चिपकत नाहीत. हो. क्लीन
काच क्लीन Clean, दिसतो काच clean हे दिसतो. पिल्यानंतर, किंवा वॉटरमेलन असेल विदाऊट शुगर, मी हे सर्व विदाऊट शुगर सांगतो, Without sugar, yes. हा विदाऊट Very शुगर, important. नॅचरल. तर हे जर तुम्ही घेता आहेत म्हणजे तुमचं वजन वाढत नाही, उलट वजन कंट्रोलमध्ये राहते. Okay, पण तुम्ही बनाना ज्यूस घेता आहेत, तुम्ही चिकूचा ज्यूस घेता आहेत, हो 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 जे ग्लासाला चिपकतील उलटे चिपकतील, केल्यानंतर, हो. ते तुमचे वजन वाढवणारे वजन पदार्थ. वाढवणारे मैदा खातायत, मैदा ग्लासाला चिपकणार हो आहे. हो पोळी खातायत, पोळी ग्लासाला चिपकणार आहे. कणिकाचा उंडा केल्यानंतर त्याला घट्ट जरी ठेवलं हो. आणि ग्लास पलटवला तर तो ग्लासाला चिपकतो. चिपक म्हणजे काचेच्या ग्लासाला चिपकणाऱ्या गोष्टी तुम्ही खातायत म्हणून तुमचं वजन वाढतंय, आणि काचेच्या ग्लासाला चिपकणारे ज्यूस तुम्ही पितायत म्हणून तुमचं वजन वाढतंय. ओके. मग आता जे चिपकत नाहीये ते खायला सुरुवात ते खायला करा, सुरुवात म्हणजे करा. तुमचं वेट लॉस. ग्रेट ग्रेट ग्रेट. म्हणजे हा एवढा चांगला फंडा आम्हाला भेटलेला आहे डाएटसाठी. आणि ओबेसिटीमुळे मग आपलं होतं की मानदुखी असो, पाठदुखी असो, गुडघेदुखी असो, हे खूप प्रकार होतात. आणि सरळ आपल्याला नी रिप्लेसमेंटचं असं आपल्याला सांगण्यात येतं. तर नी रिप्लेसमेंटचा आणि योगने त्याचा फायदा होतो का नी रिप्लेसमेंट इज द ओनली सोल्युशन असं? मोहम्मद रफीजी किंवा मुकेशजी किंवा लता मंगेशकरजी यात बेस्ट कोण आहे? कठीण आहे ना सांगणं. खूप म्हणजे खूप कठीण आहे सर. म्हणजे धर्मसंकट झालंय माझ्यासाठी. येस. तसं प्रत्येक पॅथी ही आपल्या जागेवरती परफेक्ट आहे. मग ती ॲलोपॅथी असेल, ती आयुर्वेदा असेल, होमिओपॅथी असेल, युनानी असेल, ह्या प्रत्येक इलेक्ट्रोपॅथी असेल, प्रत्येक पॅथी आपल्या ठिकाणी परफेक्ट आहे. आलं का लक्षामध्ये? आता ज्या ज्या लोकांना नी रिप्लेसमेंट सांगितलं जातं, आज झालं काय की आजच्या 25 वर्षापूर्वी नी रिप्लेसमेंट हा कन्सेप्टच नव्हता. वेट लॉस करण्यासाठी ऑपरेशन करावं लागतं हा कन्सेप्टच नव्हता. बरोबर की नाही? वेट लॉस करण्यासाठी फक्त लिव्हरवरती एक चिमटा लावला जातो, त्याला ऑपरेशन म्हटलं जातं. म्हणजे तुमच्या कॅपॅसिटीला कमी करणे. ओके. नी रिप्लेसमेंटसाठी जर मी म्हटलं तर आपण काय करतो की मला जो आजार असेल, जसं मला डायबिटीज असेल, तर मी मार्केटमध्ये माझ्यासारखे डायबिटीज पेशंट किती हे शोधतो, हो, आणि ते काय करत असतील ते मी फॉलो करतो. नी रिप्लेसमेंटवाले काय करतात की जेवढेही गुडघ्यांचे दुखणारे असतील त्यांना भेटतात, आणि ते जे करतील मग ते फॉलो करतात. मी म्हणतो तुम्ही डायबिटीज असेल तर डायबिटीज असणाऱ्या पेशंटांना नका भेटू. ज्यांनी डायबिटीज असताना डायबिटीजमधनं ज्यांना मुक्तता मिळालेली आहे, ज्यांनी कशा पद्धतीने नॅचरल पद्धतीने स्वतःला त्याच्यामध्ये तारून घेतलं, ओके, त्यांनी असे काय प्रयत्न केलेत, ते जर केलं तर आपल्याला सफलता मिळते. पण आपण काय करतो, तू मेरी पीठ खुजा मैं तेरी पीठ खुजाता. म्हणजे समदुःखी लोकांना एकत्र दोन व्यक्ती आलेत तर त्यांना आनंद वाटतो, है ना? मग तो म्हणतो मी जामुनचा ज्यूस पितो, हा जामुनचा ज्यूस पितो. तो म्हणेल की मी ही गोडी खातोय तर तो पण ती गोडी खातो. तर या गोष्टी चुकीच्या आहे प्रॅक्टिकली जर आपण बघितलं तर. आलं का लक्षात? कारण जी गोष्ट त्याच्या बॉडीला मॅच होते ती तुमच्या बॉडीला मॅच होईल, इट इज नॉट पॉसिबल. बरोबर बरोबर. अशा वेळेस राईट कन्सर्न तुमचा झाला पाहिजे, तुमची परफेक्ट काउन्सिलिंग झाली पाहिजे, परफेक्ट डायग्नोज झालं पाहिजे, आणि त्या डायग्नोजच्या माध्यमातून तुम्ही ऑपरेशनपर्यंत गेलात की तुम्ही ऑपरेशनच्या अलीकडे आहात. म्हणजे फर्स्ट स्टेज आहे, सेकंड स्टेज आहे, थर्ड स्टेज आहे, आणि यातनं तुम्ही इम्प्रूव्ह होऊ शकतात का याची आधी प्रॉपर माहिती घ्या. कारण ऑपरेशन करणं सोपं आहे, कारण आजकाल पॉलिसींवरती ऑपरेशन्स होतात. आलं का लक्षात? पण मी म्हणतो देवाने जे शरीर तुम्हाला दिलेले, तुम्हाला भाड्याच्या घरामध्ये 2 खिळे मारलेले चालत नाहीत भाडे करू नये. आणि तुमचं शरीर फाडून तुम्ही देवाला जर तुम्ही द्याल तर ते त्यांना चालेल का? नाही चालणार. तर मला असं वाटतं की शरीराला कुठेही फाडण्यापूर्वी एक वेळा तुम्ही राईट स्वतःचं डायग्नोज करून घ्या, परिपूर्ण त्याची राईट इन्फॉर्मेशन कलेक्ट करा. राईट इन्फॉर्मेशन सध्याच्या स्थितीला कुठल्याही बाबींमध्ये, मग तो एज्युकेशन सिस्टम असो किंवा फायनान्शियल सिस्टम असो किंवा हेल्थ सिस्टम असो, यामध्ये राईट इन्फॉर्मेशन मिळवणं खूप गरजेचं आहे राईट पर्सनकडनं. पण होतं काय की आपण राईट पर्सन पर्यंत पोहोचत नाही आणि त्याच्या आधी आपण त्याचे शिकार झालेलो असतो. तर राईट डायग्नोज जर तुमचं झालं तर तुम्ही नी रिप्लेसमेंटच नाही तर ओबेसिटीपासनं, डायबिटीसपासनं, हार्ट ब्लॉकेजपासनं स्वतःला निरोगी करू शकतात. मी माझ्या शब्दावरती ठाम आहे. बरोबर आहे, करू शकतात. कारण मी पहिला शब्द वापरलाय, ऑल इन माइंड अँड लाईफ इज द माइंड गेम. मग तुमच्या निरोगी शरीरासाठी तुम्ही तुमच्या माइंड गेमची रचना कशी करतात याच्यावरती पूर्ण आयुष्य तुमचं डिपेंड करतं. तर तुम्ही राईट डायग्नोज करून घ्या, आणि त्याच्या माध्यमातून जिथे जिथे ज्या ज्या ठिकाणी जाऊन, आता माझ्याकडे अनेक पेशंट्स आलेत की ज्यांना आम्ही नी रिप्लेसमेंट सांगितल्यानंतर सुद्धा त्यांना बाहेर काढलं,
व्हाईस प्रिन्सिपल सरोज शुक्ला असेल भुसावळच्या, अविनाश काय म्हणतात सुहास पाटील जी असतील, कविता शिंदे असतील SNBTच्या, किंवा सुनंदा देवरे मॅडम असतील, असे अनेक पेशंट्स आहेत जे ताबडतोब आठवतात, ते नावं मी घेतो. तर यांना सुद्धा नी रिप्लेसमेंट सांगितलं होतं. काही पेशंट्स असे आहेत की ज्यांना नी रिप्लेसमेंट सांगितलं होतं आणि ती माझ्यासोबत हाफ मॅरेथॉन करतात. मी मॅरेथॉन करतो. मी नॅशनल आणि इंटरनॅशनल श्रीलंकेला जाऊन मॅरेथॉन केली आहे. भारतामध्ये मी ऑपरेशनच पर्याय नाही आहे. असं नाही आहे. हा, जे क्रिटिकल आहे तिथे ऑपरेशन करावंच लागेल, पण जे क्रिटिकल नाही तुम्ही विदाऊट याचं पण तुम्ही स्वतः हे कन्सर्न, म्हणजे सरांनी जसं सांगितलं व्यवस्थित कन्सर्न केला तर मग तुम्ही त्या गोष्टींपासून डायग्नोज प्रॉपर झालं. तर माझं स्वतःचं ब्रेनचं ऑपरेशन झालेलं आहे. तिथे मी माझ्या ट्रीटमेंटचा तुंतुना नाही वाजवू शकत मॅडम, किंवा मी तिथे स्वतःला अल्टरनेटिव्ह मेडिसिनकडे नाही नेऊ शकत. तिथे मला ॲलोपॅथी शिवाय पर्याय नाही, कारण माझं ब्रेनचं ऑपरेशन आहे. मी कोमातनं बाहेर येतो आहे. तर तिथे मला अल्टरनेटिव्ह मेडिसिन शोधणं हे चुकीचं आहे. तर राईट डायग्नोज दॅट पार्ट इज मोस्ट इम्पॉर्टंट. एक्झॅक्टली. सो डायग्नोज होणं प्रॉपर, आणि डायग्नोज होण्यासाठी प्रॉपर व्यक्तीकडे अप्रोच करणं हे पण खूप गरजेचं आहे. आजकाल मुलींमध्ये पण PCODचं प्रमाण खूप वाढलेलं आहे मॅडम. तर याबद्दल जे यंग जनरेशन आहे, यंग मुलींना तुम्ही काय सांगू इच्छिता? सगळ्यात महत्त्वाचं फास्ट फूड वगैरे त्यांनी जे अवॉइड केलं पाहिजे. येस, म्हणजे सरांनी जसं स्टार्टिंगलाच सांगितलं, वेळेवर झोपणं, वेळेवर खाणं, थोडासा व्यायाम, हे जर कंटिन्यू तुम्ही स्वतःमध्ये आत्मसात केलं तर बऱ्याचशा गोष्टी तुम्ही दूर करू शकता. आणि होतं काय, जसं आपल्या शरीरात काय असतं ना, दिवसभर जेही आपण खातो पितो वगैरे सगळं जेही, तर 10 ते 2 हा जो पिरियड असतो आपल्या शरीरामध्ये डिटॉक्सिफिकेशनची क्रिया चालते. अच्छा. म्हणून सकाळी उठल्या उठल्या बघा तुम्हाला डोळ्यांना घाण आलेली असेल, तोंड कडवट झालेलं असेल, मग आपण गराडा कधी लाळ येते, कधी मोशन होते, युरिन फास्ट होते. तर ह्या गोष्टी का होतात? सकाळीच का होतात? आपण दुपारी पण तर झोपतो, मग दुपारी अशा गोष्टी होतात का? नाही. पण त्या 10 ते 2 मध्ये आपल्या शरीरामध्ये सगळ्या गोष्टींचं विभाजन होत असतं. ज्या गोष्टी शरीराला गरजेच्या असतात त्या शरीर घेतं आणि बाकी ते बाहेर टाकतं टॉक्झिन्सच्या माध्यमातून. तर हा जो पिरियड आहे ना 10 ते 2चा, आपली झोप आता आपण बघतो रेग्युलर जर म्हटलं 10ला झोपा तर नाही होत शक्य. अगदी 12-12:30चा स्टँडर्ड टाइम झालाय झोपायचा प्रत्येक परिवाराचा. तुम्ही 11ला झोपले तुमचा 1 तास जातो डिटॉक्सिफिकेशन, 12ला झोपले तुमचा 2 तास गेला. काही जण असे पण आहे की ते 2ला झोपतात. शरीरामध्ये जर शरीर हे झालंच नाही, या रूम मध्ये जर कचरा आपण बाहेर फेकलाच नाही आणि कंटिन्यू तिथे बसत राहिले तर कचरा साठणार. मग त्याच शरीराची गोष्ट आहे. म्हणून या गोष्टींमुळे तुम्हाला PCODचा प्रॉब्लेम, वेट, ओबेसिटी, या सगळ्या गोष्टी होतात. थायरॉइडचे प्रॉब्लेम्स होतात, क्रोनिक डिसीज होतात. पोट तुमचं साफ होत नाही, तुमचे गट्स क्लीन नसतात. जसं आपण मैदा खातो तर त्याच्यात सिलिया असतात आपल्या इंटेस्टाइनला. त्या काय करतात आपल्या शरीरात आपण जे खातो तर ते नंतर जे वेस्टेज मटेरियल असतात ना, तर त्याला मुवमेंट करून करून बाहेर फेकत असतात. पण काय होतं, या दोघांमध्ये गॅप तयार झालेला आहे. असं गॅप असतो त्याच्यामध्ये, पण जे आपण खातोय ते याच्यात भरलं जातात आणि याच्यावर सुद्धा लेअर्स एंडोस्कोपी जर आपण केली ना त्यावेळेस आपल्याला दिसतात ते लेअर. म्हणजे त्यांची मुवमेंटच बंद झाली तर ते कुठून तुमचं म्हणून कॉन्स्टिपेशन, हायर कॉन्स्टिपेशन, असे पेशंट आहेत की जे 8-8 दिवस मोशनला जात नाही. मग त्या पिरियड मध्ये क्रोनिक डिसीज, तुमचं अन्न जेही तुम्ही खाता ते तिथंच असतं, ते सडतं, तिथे बॅक्टेरिया तयार होतात आणि त्या गोष्टींचा इफेक्ट आपल्या शरीरावर होतो. या गोष्टी जर आपण व्यवस्थित टाळल्या, आणि कसं असतं शरीरामध्ये तुम्ही पाणी, जसे पृथ्वीवर म्हणतात की 70% पाणी आहे, तसं शरीराला पाण्याची खूप गरज असते. आणि आता झालं काय, जसं आपण वर्किंगला असतो, बाहेर टॉयलेट, पब्लिक टॉयलेट वापरायचं नसतं, म्हणून पाण्याची लेवल आपण कमी पितो. म्हणून कमीत कमी ह्या दिवसाला 4 ते 5 लिटर पाणी आपल्या शरीरात गेलं पाहिजे. 1 लिटरची बॉटल मुली संपत नाही, किंवा अदरवाईज आपणही. त्यामुळे तो प्रॉब्लेम येणारच तुम्हाला. ओके. सर, आता एक खूप हिट स्टोरी सध्या नाशिकमध्ये आहे. तुम्ही तुमच्या अर्धांगिनीसाठी एक म्युझिकल स्टुडिओ बनवलेला आहे, सुकून म्युझिकल स्टुडिओ, कॅनडा कॉर्नर, वसंत मार्केट येथे. तर त्याबद्दल आम्हाला थोडी माहिती सांगा आमच्या श्रोत्यांना. मला सिंगिंगचा खूप जास्त छंद आहे. मला गाणे म्हणायला खूप आवडतं, कारण आमच्या एज्युकेशन सिस्टममध्येच म्युझिक थेरपी हा एक पार्ट येतो. अनेक वेळा असं सांगितलं जातं की कोमामध्ये असल्यानंतर त्यांना गायत्री मंत्र, हनुमान चालीसा ऐकवा, किंवा ओंकारा, किंवा पेशंटांना सांगितलं जातं की महामृत्युंजय मंत्र ऐकत राहा, किंवा मेडिटेशन्स. का सांगितलं जातं हे? बिकॉज ऑफ म्युझिकमध्ये
ती क्वालिटी आहे जी तुम्हाला डिप्रेशन्सपासनं, ओके. फ्रस्ट्रेशनपासनं आणि शेझोफ्रेनियापासनं, ओके. आणि आज मार्केटमध्ये सर्वात जास्त पेशंट्स जे मला दिसत आहेत, बघायला मिळत आहेत, दॅट कॉल टू शेझोफ्रेनिया, एन्झायटिका. ओके. शेझोफ्रेनिया जर म्हटलं तर हे काल्पनिक जीवनात जगणारे, यांचे मित्र काल्पनिक असतात, यांचं काल्पनिक जीवन असतं. हे एका रूममध्ये स्वतःला बंद करून जीवन जगतात, हो, आणि यांची हो. लास्ट स्टेज मग येते सुसाईडपर्यंत जाणे. ओके. ओके. त्यांचे काल्पनिक एकच गोष्ट, हात वारंवार धुणे, तोंड वारंवार धुणे, सफाई किंवा रुमालाने वारंवार तोंड अशा पुसत राहणे, अशा कुठली गोष्ट गोष्टी. एक वारंवार ओके, करत ओके. राहणे. तर आम्हाला माहिती आहे की आम्ही जी काही प्रॅक्टिस करतो त्या प्रॅक्टिसमध्ये म्युझिक थेरपी हा एक म्युझिकचं मेन therapy. पार्ट आहे. तर मग Fine. काणी आपण म्युझिक थेरपीलाच एक बेस्ट कन्सेप्ट म्हणून इंट्रोड्यूस करावं आणि बायकोला गिफ्ट द्यावं. ग्रेट. तर मी सुकून म्युझिकल स्टुडिओ हा कॅनडा कॉर्नर वसंत मार्केट येथे, जसं नाशिकला म्हणतात की मुक्तिधाम बघण्यासारखं आहे, पंचवटी बघण्यासारखं आहे, त्र्यंबकेश्वर बघण्यासारखं आहे, त्याच पद्धतीने जसं तुम्ही ताजमहल बघायला जातात, मी प्रत्येकाला आवर्जून सांगतो की तुम्ही एक वेळा सुकून म्युझिकल सुकून स्टुडिओ musical सुद्धा studio. बघायला या. नक्कीच, नक्कीच. नावात जर सुकून आहे तर तिथे आल्यानंतर सुद्धा तुम्हाला सुकून मिळेल. आणि मग ज्या वेळेस हा कन्सेप्ट जन्माला आला की मला सुकून म्युझिकल स्टुडिओ टाकायचा आहे किंवा हिला गिफ्ट द्यायचं आहे, तर आम्ही दोघंही प्रोफेशनली बेसिकली प्रॅक्टिशनर आहोत, Naturally. आणि पेशंट सकाळपासून संध्याकाळपर्यंत असतात. हो. तर अशा वेळेस एक चांगला पार्टनर मिळणं हे पण फार महत्त्वाचं असतं. हो. हो. तर अशा वेळेस म्हणजे ते म्हणतात ना, शिद्दत से दिल से किसी चीज को चाहो तो पूरी कायनात उसकी साजिश में जुट जाती है. सही आहे. तर कन्सेप्ट क्लिअर होता, माइंडसेट तयार झालेला होता की हिला छान एक स्टुडिओ तयार करून गिफ्ट द्यायचा. पण मग तो स्टुडिओ ला मला पार्टनरसुद्धा हवा होता. Partner. आणि गॉड ग्रेस, देवाची फार मोठी कृपा की स्पेस इंटरनॅशनल स्कूलच्या ज्या अंजू जैन मॅडम आहेत, किंवा चिराली स्टोन आहे त्यांचं, ओके. स्टेशन रोडला, तर ते माझ्यासोबत यामध्ये तयार झालेत. आणि 1.5 वर्षापूर्वी गुढीपाडव्याच्या पावन पर्वाला आम्ही सुकून म्युझिकल स्टुडिओ हा सुरू केला. आणि तिथे जाता आम्ही योग वगैरे असेल, झुंबा असेल, किंवा डान्स असेल, किंवा संगीत असेल, तर याबद्दल आम्ही तिथे जे पेशंट येतात ते क्लब जॉईन करतात, किंवा जे क्लबला येतात त्यांच्या फॅमिलीत कोणी जर डिसीजने काही प्रॉब्लेम्स असेल तर ते आमच्या जीवनज्योतीला जॉईन करतात. म्हणजे हा गिव्ह अँड टेक पॉलिसी आहे, Give सुकून and असेल take किंवा policy. जीवनज्योती हेल्थ केअर असेल. ज्यावेळेस पेशंट आमच्याकडे येतो ना, तो पूर्ण निगेटिव्ह होऊन आलेला असतो. निगेटिव्ह होऊन, बऱ्याचशा गोष्टी करून आलेला असतो. म्हणजे हताश होऊन हा, आलेला yes, असतो yes. असं म्हणणं. पण ज्यावेळेस तो आमच्या इथे काउन्सिलिंगला बसतो, किंवा सरांची काउन्सिलिंग खूप छान आहे. अच्छा. पेशंट बसल्यानंतर तो तिथून अर्धा बरा झालेला असतो, अरे वा. आणि बाकी जी अर्धी ट्रीटमेंट असते ती आमच्या ट्रीटमेंटच्या माध्यमातून तो बरा होतो. त्याच्या मागचं कारण असं आहे की मी माझं आयुष्य जगलो कोमात जाण्याआधी. बरं. आता मी हे बोनस लाईफ जगतोय, आणि ईश्वराने जर मला हे सेकंड लाईफ दिलेलं आहे, तर ते म्हणतात ईश्वर मुश्क छुपाय नाही छुपता. बरोबर आहे. तर देवाने इतकी सुंदर माता सरस्वती माझ्या जिभेवरती विराजते, आणि त्याचा वापर इतरांच्या कल्याणासाठी जर मी करू शकलो काउन्सिलिंगच्या माध्यमातून, तर मला असं वाटतं, किंवा गाण्यांच्या माध्यमातून, तर मला असं वाटतं की ही सेकंड चान्स जो मला मिळालेला आहे, कारण रिटेक हा माझ्यासाठी होता. ओके. मी तुम्हाला धन्यवाद देतो, कारण तुमच्या हाताच्या रेषेमध्ये मी कोमातनं बाहेर निघणं आणि तुम्ही माझा इंटरव्ह्यू घेणं लिहिलं होतं. हे दोघं कॅमेरामन आहेत, यांना मी थँक्स देतो. किंवा आज रेडिओ विश्वासमध्ये जेवढाही इथे मॅनेजमेंट आहे, येस. मी त्या सर्वांना धन्यवाद देतो की ही ग्रेट अपॉर्च्युनिटी मला या सेकंड लाईफमध्ये माझ्या आवाजाच्या माध्यमातून इतरांपर्यंत एक चांगली इन्फॉर्मेशन पोहोचण्याची तुम्ही मला दिली, डॉक्टर ज्योती यांना दिली. त्याबद्दल मी रेडिओ विश्वास 90.8ला आणि त्यांच्या मॅनेजमेंटला कोटी कोटी धन्यवाद व्यक्त करतो. आणि एकच सांगू इच्छितो पूर्ण भारतवासियांना की आयुष्याला खूप सुंदर जगण्यासाठी जर काही करू शकाल तर 1 तास स्वतःसाठी फक्त, 1 तास स्वतःसाठी फक्त, आणि 1 तास स्वतःसाठी फक्त नक्कीच काढा. येस. आजच्या ब्रॉडकास्टच्या माध्यमातून सर्वच गोष्टी एकाच वेळेस शक्य होत नाहीत, शक्य पण होत तरी नाही. आम्ही प्रयत्न केला आहे तुमच्या प्रत्येक प्रश्नांना कमीत कमी वेळेत चांगल्या पद्धतीने कसं प्रेक्षकांपर्यंत हो, पोहोचवता येईल. आणि तुम्ही न्याय दिलेला आहे अगदी प्रत्येक प्रश्नाला, असं मी जाहीर करते. आणि रेडिओ विश्वासच्या संपूर्ण टीमचे मी आभार मानते की त्यांनी इथं येऊन आम्हाला संधी दिली. कुलकर्णी सरांचे विशेष, आणि छाया साबळे मॅडम यांचे पण मी विशेष आभार मानते की त्यांनी येऊन माईकवर बोलण्याची आम्हाला सगळ्यांना इथे संधी दिली. आणि
आणि आमचे एव्हरग्रीन कपल जे आहे गोपाल सोनवणे सर आणि डॉक्टर ज्योती सोनवणे मॅडम, त्यांनी आमचं आमंत्रण स्वीकार करून येथे येण्याची तसदी घेतली. याबद्दल त्यांचे खूप खूप मनापासून थँक्यू. आभार. गॉड ब्लेस यू. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. सायनिंग ऑफ फॉर टुडे. तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8. तुमचं जगणं तुमचा आवाज. धन्यवाद.